श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 8 मे रोजी म्हणजेच उद्या आलेली आहे मोहिनी एकादशी. उद्या गुरुवार देखील आहे आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशी तिथी देखील भगवान हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे हा जो दिवस आहे ना, अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जाईल. प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येते, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते, एक शुक्ल पक्षामध्ये येते. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात. हिंदू धर्मानुसार मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जातं. यंदा एकादशी तिथी ही 2 दिवस असल्या कारणामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. वर्षभरामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या 24 एकादशीपैकी मोहिनी एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. मान्यतेनुसार या दिवशी सुख, समृद्धी, धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी, मोक्षप्राप्ती होण्यासाठी ही एकादशी तिथीचं व्रत केलं जातं. तर ही जी एकादशी आहे तर ती भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा या एकादशीला केली जाते. भगवान विष्णूंनी समुद्रमंथनाच्या वेळी राक्षसांपासून देवांचे रक्षा करण्यासाठी मोहिनीचं रूप धारण केलं आणि राक्षसांचा वध केला. त्याचबरोबर या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर एकादशीचं व्रत केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती कायम टिकून राहते. व्यक्तीला धन, ऐश्वर्य आणि बुद्धी प्राप्त होते. तसेच आपल्याला एकादशीच्या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर या दिवशी जर तुम्ही सकाळी तुमच्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन आलात तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा जो शत्रू आहे तर तो शत्रू देखील संपेल. म्हणजेच त्या शत्रूचे जे बी काही तुमच्या घरावरती शत्रू दोष लागलेले आहेत ते दूर होऊन जातील आणि ते शत्रूचा नाश होईल. तुमच्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जे ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये आपल्या आजूबाजूला जी झाडं झुडपं आहेत तर त्यामध्ये दैवी शक्ती असते आणि या झाडांमध्ये ही दैवी शक्ती असल्यामुळं या अशी काही झाडं आहेत की त्यांची जी काही दैवी शक्ती आहे तर ती त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो आणि आपल्या जीवनामधील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतात. आता बघा, आपण अशा काही इच्छा असतात आपल्या किंवा आपले काही कामं असतात किंवा काही दोष आपल्या घराला लागलेले असतात, जेणेकरून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या अपुऱ्या राहतात. आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते, आपल्या घराची प्रगती होत नाही. तर अशा काही बऱ्याच समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. जर तुमचा एखादा शत्रू आहे आणि तो तुम्हाला वारंवार त्रास देत आहे, तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की ते काम पूर्ण होत नाही, तर अशा शत्रूपासून दूर होण्यासाठी, त्या शत्रूची तुमच्यासमोर लोटांगण घेण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे, जेणेकरून त्याचा शत्रू त्रास तुम्हाला जो काही होत आहे तर तो होणार नाही. त्याचबरोबर तुमची एखादी इच्छा आहे आणि खूप दिवसापासून अशी इच्छा आहे की आपल्याला एखादं घर असावं किंवा आपल्याला एखादी मोठी गाडी असावी किंवा अजून काही तुमचं जे काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट, मेहनत करत आहात, परंतु ती इच्छा ही पूर्ण होत नाही. तर तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा
प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. कारण पहा, आपण कष्ट मेहनत तर करतो, परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला ती नशिबाची साथ मिळण्यासाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तुळशीचं पान. तर पहा, तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी तोडलं जात नाही. त्यामुळे तुम्हाला हे तुळशीचं पान जे लागणार आहे तर ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. किंवा तुम्ही तुळशीखाली एखादं तुळशीचं पान पडलेलं असेल ते घेतलं तरी चालेल, किंवा मग मार्केटमध्ये तुळशीपत्र मिळतात ते घेतले तरी चालेल. आता हे पान घेतल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे. हळद आणि कुंकवाची पेस्ट करायची आहे. थोडंसं पाणी मिक्स करायचं, थोडीशी पेस्ट करायची आणि काडीच्या साह्याने तुम्हाला त्या तुळशीपत्रावरती तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला लिहायची आहे. आता तुम्हाला शत्रू त्रास असेल तर तुम्ही शत्रू त्रास दूर होण्यासाठी असं शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत असाल तर लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, नोकरी प्राप्तीसाठी करत असाल तर नोकरी प्राप्ती, किंवा मग तुमची अजून काही वेगळी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला हे जे आहे शब्द तर ते इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये एक तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हळद आणि कुंकू मिक्स करून काढायचं आहे. त्याच्या 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला थोडीशे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक मुठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर त्यावरती तुम्हाला ₹1 नाणं ठेवायचं आहे आणि त्या ₹1 नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीपत्र जे आहे इच्छा लिहिलेलं ते ठेवायचं आहे. त्याचबरोबर 2 अखंड फुलाचे लवंगा तुम्हाला त्या तुळशीपत्रावरती ठेवायच्या आहेत. आणि हे पान असलेली जी प्लेट आहे तर ती तुम्हाला देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे. त्यात पानाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, अगरबत्ती हे सर्व काही दाखवून आणि अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं एक वेळ पठण करायचं आहे. आता जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तिथे तुम्हाला परत एकदा सांगायची आहे, ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा, तुम्हाला हे दिवसभर आणि रात्रभर हे पान तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते पान जे आहे तर ते तुम्हाला एक लाल कलरचा छोटासा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हे ₹1 एक नाणं, ते पान, 2 लवंगा, थोडेसे तांदूळ तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बांधायचे आहेत. त्या लाल कपड्यामध्ये त्याची एक पोटली तयार करायची आहे. यानंतर तुम्हाला हे घेऊन तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे, हळद कुंकू वाहायचं आहे आणि तुळशीच्या जाड फांदीला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे. पोटली बांधत असताना तुमची इच्छा परत एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पोटली बांधायची आहे. तर ही पोटली तुम्हाला किती दिवस त्या तुळशीला बांधून ठेवायची आहे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला ती पोटली ज्यावेळेस इच्छा पूर्ण झाली की ती पोटली तिथून उचलायची आहे, काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला एका वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीविषयी आपण हा जो उपाय जर केला तर भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न तर होतातच, त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. आपल्या ज्या इच्छा आहेत त्या तर पूर्ण होतातच, त्याचबरोबर आपली घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर ती सुद्धा स्थिर होते. घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही किती प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा ही संपन्न होत नाही आणि त्यांना नैवेद्य देखील तुळशीपत्र टाकल्याशिवाय नैवेद्य देखील ते ग्रहण करत नाही. इतकं महत्त्व तुळशीला दिलं जातं. त्यामुळे आपल्याला तुळशीविषयी हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. उद्या हा उपाय नक्की करा. जी व्यक्ती हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होऊन त्यांची इच्छा ही पूर्ण होईल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.